बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळालाय। शासकीय रुग्णालयामध्ये 19 वर्षाच्या महिलेची प्रसूती झाली आणि त्यावेळी सीझर नंतर महिलेच्या पोटामध्ये चक्क हातमोजे आणि टिश्यू पेपर राहिल्याचा संतापजनक प्रकार घडला। प्रसूतीनंतर या महिलेला तीव्र वेदना जाणवू लागल्या। महिलेची प्रकृती चिंताजनक झाली। तिला पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पुन्हा शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातून हातमोजे आणि टिश्यू पेपर बाहेर काढण्यात आला आणि हा सगळा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली। शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांना आरोग्य विभागाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। बीडमधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घडलेली होती। 19 वर्षाच्या महिलेची प्रसूती या ठिकाणी झाली शासकीय रुग्णालयामध्ये। मात्र या रुग्णालयाचा निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला। प्रसूतीनंतर या महिलेच्या पोटामध्ये सीझननंतर या महिलेच्या पोटात चक्क हातमोजे आणि टिश्यू पेपर तसाच राहिला। या महिलेला त्यानंतरही प्रसूतीनंतरही तीव्र वेदना जाणवू लागल्या। महिलेची प्रकृती सुद्धा चिंताजनक झाली। त्यामुळे तिला पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि तिथे हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यामुळे या महिलेची पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली। महिलेच्या पोटातून हातमोजे आणि टिश्यू पेपर बाहेर काढण्यात आला। अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली आणि शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांना आरोग्य विभागानं आता नोटीस बजावली आहे। पुण्यामध्ये आलो। पुण्यामध्ये पहिल्यांदा दीनानाथला गेलो। दीनानाथला पण नाही घेतलं। नंतर वायशमला गेलो तर वायशमला पण नाही घेतलं। आणि नंतर आता ससूनला आणल्यानंतर तिचं पहिलं ऑपरेशन झालं। तिची पिशवी काढण्यात आली। नंतर 2 दिवस थोडी बरी झाली पण नंतर परत तिच्या पोटात दुखायला लागलं, उलटं व्हायला लागलं। नंतर परत एक ऑपरेशन झालं। आतडे पूर्ण डॅमेज झालेली आहे सगळे। तिच्या पोटामध्ये हँडग्लोव्ज आणि नॅपकिनचा एक तुकडा निघलेला। या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही, परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे आणि माझ्याकडे तक्रारीच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे। चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका साठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल। प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवेल।